नमस्कार. गोजीर किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे. आणि आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाच्या आता वादळी वारा अशा भरपूर अशा कैऱ्या पडलेल्या आहेत खाली. तर सर्व कैऱ्या आपण गोळा करून घेऊया, कारण काय मोठ्या मोठ्याच कैऱ्या आहेत, अशा लहानसर कैऱ्या नाही आहेत. तर एवढ्या कैऱ्या निघालेल्या आहेत. आता यामध्ये पाणी टाकूया आपण. तर आपण पाण्यामध्ये कैऱ्या ठेवलेल्या आहेत. आता अर्धा तास आपण यामध्येच ठेवणार आहोत, म्हणजे यातला जो चिका असेल तो सर्व निघून जाईल. म्हणून अर्धा तासानंतर पाहूया आपण. आता तर कैरी आता आपल्याला पाण्यातून काढायची आहे आणि स्वच्छ हाताने अशी धुवून घ्यायची, म्हणजे चीक वगैरे असेल ना तोंडाला तर हाताने साफ करून घ्यायची आपल्याला. तर सर्व कैऱ्या आता अशाच काढून घेऊया मध्ये आपण. आणि कॉटनच्या सर्व हे जे आहेत ना ते शिवून घ्यायचे. आपल्याला पंचासाठी लोणचं बनवायचं असू द्या किंवा वरासाठी बनवायचं, स्वच्छ कैरी ही धुवून पुसून घ्यावी लागते, म्हणजे ती टिकली जाते. सगळ्या कैऱ्या ना आता आपण अशाच पुसून घेऊया. आता एका चाकूच्या साह्याने आपण ह्या कैऱ्यांना कट करून घेऊया. तोंडाजवळचा जो भाग आहे ना तो पहिल्यांदा आपण करून घेऊ. नंतर आहे ना अशा बारीक कट करता येते, त्यामुळे घरच्या घरी आपल्याला त्या कट करता येतात. तर भरपूर कैऱ्यांना दररोज वाऱ्याने, तर मग कैऱ्यांचा गोळांबा काही काही दररोजच्या मध्ये हळद मीठ लावायची. तर अशा भरपूर काय केलं की मग नाही असं काहीतरी करायचं. मग 15 दिवस म्हटलं हे लोणचं करता येईल तुमच्या. जर गावाला राहत अशा काय करतात काय का भरपूर, तर म्हणून चला करावं तुम्ही. तर मग बारीक आपण काप करून घेऊ. चाकूच्या देखील असे काप होतात. तर सर्व असे चौकन आपण इथे करून घेऊया. चवीला खूप लागतं. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे करून पहा. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर पाहू शकता आपले इथे काप झालेले आहेत. तर सर्व कैऱ्यांचे असेच आपण काप करून घेऊया आता. तर सर्व कैरी आपण इथे फोडून घेतलेली आहे, म्हणजे कापून घेतलेली आहे. आणि छानपैकी असे बारीक बारीक काप होतात नाही का, खायला देखील आपल्याला व्यवस्थित घेतात. तर आपण हळद म्हणजे थोडं इथे करणार आहोत. इथे खडे मिठाचा वापर मी केला आहे. हळद आणि आपल्याला चांगल्यांना असं ना चोळून घ्यायचे, जे जे मधला थोडा कडवणा असतो ना तो ह्या हातामुळे नाही तसं करून. आता ही कैरी ना जास्त काढण्यासाठी आपण आहोत. यातलं जे खालीमधलंपणा असतो ना तो नाही घेतलेला आणि फोडी आहेत त्या टोपमध्ये आहोत. आणि हे टोपलेला ना झाकून ठेवायचं आहे रात्रभर, म्हणजे या सालीमधलं जे कडवट पाणी असतं ते निघून येईल. आणि मग चवीला देखील लोणचं हे आपलं चांगलं राहतं, म्हणजे लागतं चवीला चांगलं. तर सर्व टोपलं आता आपण हे तर भरून घेऊया आणि झाकण लावून हे रात्रभर आपण तसंच ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण झाकण काढूया. नाही पा मस्तपैकी अशी कैरी ना मऊसूत झालेली आहे आणि जे कडवट पाणी असतं या सालीमधलं ते निघून आलेलं आहे खाली असं. आता हे पाणी काढून टाकूया आपण. आणि ही कैरी आता आपल्याला सुकून घ्यायची आहे उन्हामध्ये थोडीशी, म्हणजे आपलं वर्षभर चांगलं लोणचं हे टिकलं जातं. तर आता सुकून घेऊया आपण थोडंसं. त्यामध्ये सुती कापड टाकलेलं आहे मी. आता ह्या कैऱ्या आता आपण अशा टाकून घेऊया. थोडंसं असं पसरून घेऊया उन्हामध्ये. तर 1-2 तास आपण उन्हामध्ये ही कैरी ठेवली होती आणि पाहू शकता इथे छानपैकी असं ना सुकली गेली आहे. आता ही कैरी आपल्याला गोळा करून घ्यायची आहे सर्व. तर एका ताटामध्ये ही कैरी आपण काढून घेऊया.
लोणच्याला मसाला करण्यासाठी आपण इथे मोहरी आणि अर्धा चमचा पोहे आहे ना तेवढे मेथ्या घेतलेल्या आहेत. रवासर भाजून मिक्सरला थोडंसं भरडसर असं वाटण करून घेऊया. आणि गॅसवरती आपण पातेल्यामध्ये तेल देखील गरम करायला ठेवले होतं की तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता तेल आपलं थंड झालेलं आहे. आता आपण मसाले वापरूया. तर इथे आपले मसाले घेतले आहे आणि खडे मीठ, लाल तिखट आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. तर इथे पातेल्यामध्ये आपण तेल थंड झालेलं आहे थोडंसं. आता यामध्ये आपण हिंग वापरूया आणि सर्व मसाला यामध्ये आता टाकूया. लोणचं करताना खडे मीठ वापर करायचा म्हणजे हे चांगलं टिकलं दीर्घकाळापर्यंत. जर आपल्याला वर्षभरासाठी साठवणुकीसाठी जर तेवढं गरम ना तेवढं गरम ठेवायचं नाही आहे. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मसाला टाकायचा आहे आणि मग तो मसाला आपल्याला काही टाकायचा. 15 दिवसामध्ये संपणार आहे. गरम तरी चालतं. वर्षभरासाठी जर आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तेल हे ठेवायचं. तर मसाला एकजीव करूया. काही आपण टाकू. जर काही पेरले असतील झाडाखाली तर अशा लोणचं 15-20 दिवसासाठी करून खाऊ शकता. छानपैकी असं आपण मिक्स घेऊया. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.